जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. मुलांनो, काल मी तुम्हाला डाळगप्पूची गोष्ट सांगितली. मुलांनो म्हणजे मुलांच्या आईवडिलांनी पण सगळ्यांनी दासनवमी निमित्त सगळ्यांनीच ऐकायचं आहे. समर्थांचं कौतुक आपण ऐकलंच पाहिजे. समर्थांचं सामर्थ्य आपण सगळ्यांनी मिळून ऐकलं पाहिजे. एकट्या मुलांनी नाही, समर्थांचं सामर्थ्य सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यांचं कार्य काय हे सगळ्या जगापुढे आलं पाहिजे. त्यामुळे ही संतवाच सारखे यूट्यूबची चालवतायत ही मुलं, त्यांच्या मागचा हेतूच त्यांचा हा आहे. त्यामुळे सगळ्यांनीच गोष्ट ऐका. मुलांनी तर ऐकाच, कारण त्यांच्याच आवडीच्या असतात गोष्टी म्हणून. काल मी तुम्हाला डाळगप्पूची गोष्ट सांगितली. आता आज मी तुम्हाला समर्थ शिष्य अज्ञान याची गोष्ट सांगते. एकदा काय झालं, समर्थ गडावर कीर्तन करत होते रामरायाच्या समोर, आणि तेव्हा त्याच्यात विषय घेतला होता समर्थांनी गंगा महात्म्य. झालं, गंगा महात्म्याचा विषय घेतला समर्थांनी आणि सांगत होते. शिष्यांना लगेच ते काशीचं वर्णन, गंगेचं वर्णन हे सगळं ऐकल्यानंतर कीर्तन संपल्याबरोबर सगळे शिष्य समर्थांच्या जवळ आले आणि समर्थांना म्हणाले, स्वामी आपण जाऊया ना हो काशी यात्रेला. ती गंगा महात्म्य इतकं छान होतं ना, आम्हाला गंगा मैया बघायचे, शंकराचं मंदिर बघायचंय, भैरवाचं मंदिर बघायचंय, चला ना काशीला जाऊया, चला ना काशीला जाऊया. समर्थ म्हणाले, अरे मुलांनो, मी तुम्हाला काशीला घेऊन जायला केव्हाही तयार आहे, पण आपण सगळेच जण जर काशीला गेलो गडावरनं, तर मी इथे रामरायाची सेवा कोण करणार, रामरायाला नैवेद्य कोण दाखवणार, उपासना कोण करणार, म्हणून थांबा, आपण जरा विचार करूया. त्यातला एक हुशार मुलगा होता. तो म्हणाला, स्वामीजी आपण अज्ञानाला विचारायचं का? स्वामीजी म्हणाले, विचारा. तो तयार असला, तो थांबायला तयार असला, माझी काहीच हरकत नाही. इथे रामरायाची उपासना व्यवस्थित झाली पाहिजे, त्याला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे, तर मी तुम्हाला घेऊन जायला केव्हाही तयार आहे. झालं, सगळे धावत 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 अज्ञानाकडे गेले. आणि अज्ञान पण आपला कसा होता, कल्याणासारखाच होता. त्याचंही समर्थांवर अगाढ प्रेम होतं. समर्थ काय उच्चारतील शब्द तो ते ऐकायचा असा होता. असं विश्वास, निष्ठा, मी सारखे तुम्हाला हे शब्द सांगते, विश्वास, निष्ठा, श्रद्धा ही प्रत्येक कामात प्रत्येकाजवळ असायला हवी, तरच आपलं कार्य पूर्ण होऊ शकतं. तर जो ध्यास घेतलेला असतो, तो ध्यास पूर्ण करण्यासाठी या 3-4 गुणांची आवश्यकता प्रत्येकाजवळ असते, आणि ती अज्ञानाजवळ होती. अज्ञानाला ह्या मुलांनी जाऊन काय सांगितलं बरं? त्यांनी सांगितलं, ए अज्ञाना, तुला स्वामींची आज्ञा आहे की तू इथे राहायचं आहेस, उपासना करायची आहेस, नैवेद्य दाखवायचं आहेस, आणि आम्ही उद्या सगळे जण जाणार आहोत, आम्ही आता काशी यात्रेला जाणार आहोत. त्याला खरंच वाटलं, बिचारा अज्ञान होता, तो भोळा होता, गरीब होता. तो म्हणाला, स्वामींची आज्ञा अशी आहे का? बरं, हरकत नाही, मी राहीन. मग स्वामींनी त्याला बोलवून घेतलं. तू राहायला तयार आहेस का बाळा? हो म्हणाला, स्वामी तुमची आज्ञा आहे तर मी राहीन, मी सगळं करीन. मग चालेल म्हणाले. मग आता उशीर कशाला, चला मुलांनो तयारीला लागा, आपण कोठीतनं सामान वगैरे घेऊ आणि आपण निघू, आपण जाऊ तिथे आता काशी यात्रेला. झालं, दुसऱ्या दिवशी सगळी बागडून बिगडून सगळी आपले गाठोडी बिठोडी बांधून सगळं घेऊन तयार सगळी मुलं
आज्ञाला ना मात्र अगदी वाईट वाटत होतं. त्याला वाटत होतं सगळी आता काशीला जाणार, शंकराचं दर्शन, भैरवाचं दर्शन, गंगा मातेचं दर्शन घेणार, सगळ्या घाटांवर फिरणार. मी नाही, फक्त मला नाही जायचंय. पण असू दे, माझ्या गुरूंची आज्ञा आहे आणि ती पाळलीच पाहिजे मी. असं मन असतं ना आपलं, असं द्विधा मन चालू असतं आपलं. हे पण हवं असतं, ते पण हवं असतं. मग आपण ठरवतो की पक्कं आपल्याला काय करायचं आहे, काय केलं असलं आपलं हित आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. ते अज्ञानाला कळत होतं एवढ्या लहान असताना सुद्धा, की गुरु आज्ञा पाळणं हे माझं सगळ्यात मोठं हित आहे. म्हणून तो म्हणाला, चालेल. मग अगदी निघताना सगळी मुलं भरा 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 उड्या मारत खाली पायऱ्या उतरली. समर्थाने अज्ञानाला जवळ घेतलं. त्याच्या जरासं डोळ्यात पाणी आलं आणि आता स्वामी पण दिसणार नाहीत ना. स्वामींवर खूप भक्ती होती. आता काशीला जायचं म्हणजे 6-8 महिने तर हवे ना जायला. एवढं चालत जाणार, चालत येणार, तिथे सगळी सेवा करणार. 6-8 महिन्यात आपले स्वामी आपल्याला दिसणार नाहीत. म्हणून त्यांना स्वामींच्या जवळ गेला आणि रडू फुटलं, नमस्कार केला आणि स्वामींनी पण त्याला असं बिलगून जवळ धरलं, माऊलीसारखं अगदी, आणि म्हणाले, "राहशील ना इथे, नीट राहा. रोज उपासना कर बरं. आपल्या रामरायाचं सेवेत काहीही कमी पडून देऊ नको. सगळी सेवा जशी मी करतो रामरायाची, तशी तू करायची. सकाळी लवकर उठायचं, काकड आरती करायची, सगळं झाडझुडून घ्यायचं, लाकडं आणायची, पाणी तापवायचं, छान रामरायाला अंघोळ घालायची, पूजा अर्चा करायची, 5 घरी जायचं, भिक्षा आणायची, नैवेद्य दाखवायचा. दाखवशील ना बाळा? करशील ना सगळं तू नक्की?" "हो स्वामी, तुम्ही सांगितलं मी सगळं नक्की करीन, मी सगळं नक्की करीन." "चल मग आम्ही निघू आता?" "हो निघा." परत नमस्कार केला आणि स्वामीजी पण गेले. झालं. दुसऱ्या दिवशी हा सकाळी पहाटे अगदी 3-3:30ला उठला. सगळं स्नान, संध्या स्वतःची सगळं केलं अन् छान देऊळ झाडून घेतलं, रांगोळ्या घातल्या, काकड आरतीचा काकडा तयार केला. छान काकड आरती परमात्मया रघुपती, राजा राम रघुपती, अशी काकड आरती त्यांनी करायला सुरुवात केली. काकड आरती त्यांनी केली आणि मग मात्र तो पुढच्या सगळ्या कार्यक्रमाला लागला. म्हणजे फुलं तोडून आण पूजेसाठी, सगळं झाडून घेतलं, पाणी भरलं, सगळं व्यवस्थित तळ्यातनं पाणी भरून आणलं, सगळी पूजेची तयारी केली, पूजा केली आणि भिक्षा मागून आणली. छान भिक्षा मागितल्यानंतर सुंदर नैवेद्य तयार केला रामरायाला आणि त्याला रामरायाला नैवेद्य तयार करून नैवेद्य दाखवला आणि म्हणाला, "रामराया, तर जेवा बरं का. आज स्वामीजी नाही आहेत. मी लहान आहे. मी काही करताना चुकलो-बिकलो असेल तर ना क्षमा करा आणि सगळं तुम्ही छानपैकी माझ्या हातचं जेवा बरं का रामराया. मी आता जेवण केलंय ना इतकं." राहिला रामरायाच्या पुढ्यात बघत. "रामराया जेवा ना." "का नाही जेवत? मी लहान असलो ना तरी मला जसं जमलंय तसं मी केलंय रामराया. तुम्हाला असं नको वाटायला. मला स्वामीजींनी सगळं सांगितलंय तुम्हाला काय लागतं, काय नाही. बघा ना, तुम्ही ताटाकडे तरी बघा ना. मी किती छान केलाय स्वयंपाक सगळा तो. जेवा ना रामराया." 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, रामराया जेवेना, हा उठेना. असे 7 दिवस झाले. शेवटी कोलमडून पडायची पाळी त्याच्यावर आली. रामराया जेवत नाही तोपर्यंत आपण कसं जेवायचं? कारण स्वामी सांगून गेले होते, रामरायाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण भोजन प्रसाद घ्यायचा. मग आता जर का रामराया जेवत नाहीत, मग मी भोजन प्रसाद कसा घेणार बरं? म्हणून मग तो बसला तसाच 7 दिवस आणि 7 दिवसानंतर जेव्हा अगदी कोलमडून पडला आणि रामरायाला म्हणाला, "रामराया, आता तू जेवला नाहीस ना, तर इथे तुझ्या पायावरच डोकं आपटून मी मरून जाईन. कारण मी आता कसं माझ्या सद्गुरूंना तोंड दाखवू? ते तर मला म्हणतील ना, की तू नीट केलं नाहीस याचा अर्थ रामरायासाठी." असं म्हणतील ना. तेव्हा रामराया प्रत्यक्ष दर्शन द्यायला आले आणि त्याला म्हणाले, "अरे वेड्या, असा दगडातला देव कधी जेवतो का बाळा? नाही जेवत अरे. ते नुसता नैवेद्य दाखवायचा आणि घेऊन जायचा आणि तेच तू जेवायचं, तोच भोजन प्रसाद करायचा. असा वेड्यासारखा हट्ट उद्यापासून करू नको बरं. मला नुसता नैवेद्य दाखव आणि तेच तू जेवायला घे." "बरं," म्हणाला आणि झालं. 1 महिनाभर बिचारा खूप सेवा केली.
अगदी काकड आरतीपासून शेज आरतीपर्यंत सगळं 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 दिवसभरातलं असायचं ते तो सगळं करायचा. असा 1 महिना गेल्यानंतर एक दिवस तो रामरायांच्या समोर जाऊन उभा राहिला. काकड आरती केली न त्याची लाडकी काकड आरती आणि म्हणाला, "ओ रामराया, तुम्ही प्रगट व्हा ना, परवा झाला होता 7व्या दिवशी तसे प्रगट. मला जरा काहीतरी तुमच्याशी थोडंसं बोलायचंय." रामरायांना हसू आलं. रामराय प्रगट झाले त्याच्यापुढे. "काय झालं रे बाळा? कशाला मला बोलावलंस? तुम्हाला बघताय ना डोळ्यांनी, 1 महिना मी किती राबतोय एकटा. एकटा छोटा मुलगा मी किती राबतोय. तुम्हाला दिसतंय ना?" तर रामराय म्हणाले, "हो रे राजा, मी बघतोय रे तुला. खूप छान करतोस तू माझी सेवा. पण असं नाही काही. हे बाकीचे काय करतात?" "तुम्हाला म्हणजे कोण रे?" तर "या सीतामाई, याने करावा की स्वयंपाक. हा लक्ष्मण, याने आणावी की लक्ष्मण भैयाने तोडून लाकडं बिकडं. आणि हा हनुमान, हनुमानाने असं त्याच्याकडे पाहिलं, हो असं केलं." तर तो म्हणाला, हे हनुमान आहेत, यांनी पण करावं की काम? यांनी फुलं बिलं तोडून आणावी ना, सगळी कामं मी एकट्याने करायची का? ते म्हणाले, "हो, ते पण तुझं बरोबर आहे. ऐका रे सगळ्यांनी, आणि मग मी काय करू?" "नाही, नाही, तुम्ही नाही काही करायचं. तुम्ही माझ्या सद्गुरूंचे आराध्य दैवत आहात ना, म्हणजे आमचे पण आहात. त्यामुळे तुम्ही काहीच नाही करायचं. पण तुम्हाला अगदी एखाद वेळेला वाटलंच ना, की मला काहीतरी मदत करावी, तर स्वतःचं स्वतः एकदा काकड आरती करून घ्या. असं स्वतःची स्वतःच करा. एवढंच तुम्ही काम करायचं आणि बाकी सगळी कामं आम्ही करणार." तर सीतामाईला वगैरे हसूच आलं. सीतामाई म्हणाल्या, "बरं, आता मी स्वयंपाक करते." मग कोणी हनुमान लाकडं तोडून आणतोय, लक्ष्मण फुलं काढून आणतोय, सीतामाई आपल्या रांगोळ्या घालतायत आणि हा मात्र म्हणाला, "मी 5 घरी भिक्षा मागून आणीन. ते तुम्हाला कोणाला जमणार नाही, कोणत्या कोणत्या घरी जायचं असतं ते. ते नाही जमणार तुम्हाला. ते मी जाईन स्वतः आणि मी सगळी भिक्षा गोळा करून घेऊन येईन. हां का?" आणि मग हा भिक्षा गोळा करून आणायचा आणि म्हणायचा, "सीतामाई, छान हं, रामरायाला आवडेल असा स्वयंपाक करा सगळा. मी रामरायाला आवडेल असा कसा करायचा स्वयंपाक, तसा छान करा बरं सीतामाई." त्या आदिशक्ती सीतामाईलाच हा सांगायचा. हाच आज्ञा करायचा आमचा छोटा बाळ त्या सीतामाईला. त्या पण गोड हसायच्या आणि म्हणायच्या, "बरं बाळा, तू जसा सांगशील ना तसं मी सगळं करणार आहे." झालं 6 महिने हा प्रोग्राम सगळा सुरू होता. सगळीजणं कामात होती आणि रामराया बिचारे कधीतरी ह्याला झोप-बीप लागली तर काकड आरती स्वतःचे स्वतःच करून घ्यायचे. पण सगळं व्यवस्थित चालू होतं. एक दिवस म्हणाला, सीतामाई, तुम्हाला भाकरी-बिकरी नाही वाटतं येत? तेच करता सारखं स्वयंपाक तो?" "आमच्याकडे भाकरी करतात." ती म्हणाली, "हो का? बरं, मग भाकरी, आता तुझ्या भिक्षेत जर पीठ आलं भाकरीचं, भाकऱ्या करीन मी." त्या दिवशी त्याच्या भिक्षेत आलं भाकरीचं पीठ. सीताबाईंनी भाकऱ्या केल्या आणि काय झाली गंमत, दुसऱ्या दिवशी ना भाकऱ्या उरल्या. सीतामाईंनी कधी भाकऱ्या केल्या नव्हत्या. त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी आपल्या अंदाजे भाकऱ्या केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उरल्या. हा सकाळी गेला बघायला. सीतामाई, केवढ्या भाकऱ्या उरल्या या? असं करतात का आमचे स्वामीजी? कसा करतात स्वयंपाक? मी कसा करत होतो तुम्हाला बरोबर स्वयंपाक? "हो रे बाबा, चुकलं रे माझं बाळा. मला ना अंदाज नाही आला, म्हणून चुकलं बरं. आता पुढच्या वेळेपासून मी बरोबर मोजून करीन. पण हरकत नाही." असं काही हरकत नाही, असं होतं कधी-कधी. तुम्ही आता त्याचं काय करा माहितीये का? त्याचा काला करा, काला. काला खूप सुंदर होतो. अशी भाकरी कुस्करायची, छानपैकी त्याला मिरची लावायची, त्याच्यावर दही घालायचं, त्याला फोडणी द्यायची. असा छान काला करा. म्हणजे बघा किती मस्त लागतो ते. "हो का? बरं," म्हणाले, "आता तू मला शिकवलंयस." बघा, ही शक्ती सुद्धा आदिमाया किती प्रेमळ होती. ती म्हणाली, "बरं." आणि तिकडनं हनुमान सगळं बघायचा आणि ओसा बघायचा त्याच्याकडे. ह्याला हनुमानाची थोडी भीती वाटायची. बाकी लक्ष्मणची वगैरे काही त्याला भीती नाही वाटायची. रामराया तर त्याचे लाडकेच होते, आराध्य दैवत असल्यामुळे. रामराय असे हसायचे. त्यांनाही खूप मज्जा वाटत होती या सगळ्या गोष्टीची. आणि मग काला केला, पंगत घेतली. नैवेद्य दाखवा म्हटलं, तर "आम्हाला रामराया तुम्हीच दाखवा,
स्वतःच्या पानाचा नैवेद्य रामरायांनी दाखवला. हा जेवायलाच तयार नाही, हा लागला रडायला. अरे बाबा, आता सगळं तुझ्या मनासारखं चाललंय, आता का रडतोस तू? रामरायांनी त्याला विचारलं तर या हुंदके देतोय, हुंदके देतोय, हुंदके देतोय असं करत रडत होता. अशी आठवण येत होती. तर सीतामाई त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली, काय झालं मला सांग, मला सांग, मी आई आहे की नाही तुझी, सांग मला काय झालं तुला. माझ्या सद्गुरूंना ना हा काला खूप आवडतो, हा काला खूप आवडतो, त्यांनीच शिकवलाय आम्हाला कसा करायचा तो, आणि हा काला त्यांना खूप आवडतो. मी नाही खाणार तो काला, मी माझ्या सद्गुरूंना दिल्याशिवाय मी काला नाही खाणार. रामराया म्हणाले, अरे बाळा, तुझे सद्गुरू कुठे आहेत सांग बरं आता. ते आहेत काशीला, हो की नाही? किती लांब आहेत, आपण आहोत सज्जनगडावर, ते आहेत काशीला. मग कसं जमणार आत्ता जायचं, त्यांना दाखवायचं आणि मग आपण सगळ्यांनी जेवायचं, मग तोपर्यंत आपण असंच बसायचं का पानावर? तुम्हाला त्यात काय झालं, होईल, मी जाऊन लगेच येईन परत. ते म्हणाले, असा कसा जाशील, असा कसा परत येशील? हळूच असं तिरक्या डोळ्यांनी त्यांनी हनुमानाकडे पाहिलं. ह्यांनी मनावर घेतलं तर होईल ना महाराज, ह्यांनी मनावर घेतलं तर तो म्हणाला, हनुमान मला ए असा ओरडला त्याला. काय असं ओरडला? तशी रामराय म्हणाले, गप्प रे, असू दे, लहान आहे तो, जा रे हनुमंता, जातो म्हणतोय तर घे त्याला खांद्यावर, दे ग सीता, त्याला दे चांगलं वाडग्यात घालून, त्याच्या सद्गुरूंशिवाय तो नाही ना खाणार, दे त्याला वाडग्यात घालून. आणि मग सीतामाईने असा एक वाडगा भरला, त्याच्यावर झाकण घातलं आणि हनुमानाला सांगितलं, हनुमाना त्याला ने खांद्यावरनं, ने काशीला नेऊन त्याला घेऊन ये, आपण थांबू तोवर. आणि हनुमान त्याच्याजवळ आले, त्याला खांद्यावर बसवलं एका, त्याला सांगितलं, ए तुझ्या जर का रामदासाने विचारलं की कोण आलंय तुझ्या बरोबर, माझं नाव सांगितलंस ना, तंगड तोडून ठेवीन तुझं. नाही, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार, तुम्ही मला फक्त सद्गुरूंकडे घेऊन चला. मग झालं, हनुमान उडाले त्याला घेऊन आणि काशीला जाणार. तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की आता काशीहून समर्थ अयोध्येला आलेले आहेत आणि शरयू नदीत आहेत, असं त्यांच्या लक्षात आलं हनुमानाच्या. मग हा सरळ त्याला घेऊन गेला अयोध्येला. आणि अयोध्येला खरोखरच समर्थ शरयू नदीमध्ये उभे राहून ध्यान करत होते आणि इतर मुलं बाहेर होती शरयू नदीच्या. लांब उभे राहिले हनुमान. ते म्हणाले, ते बघ तुझे सद्गुरू दिसले, ते बघ तुझे सद्गुरू शरयू नदीत उभे आहेत ते. त्यांनी जर विचारलं कोणाबरोबर आलास आणि माझं नाव सांगितलंस तर काय सांगितलंय तुला, तिथल्या तिथे तंगड तोडून ठेवीन तुझं, मी नाही सांगणार. आणि धावत धावत तो वाडगा घेऊन गेला. सगळे शिष्य गोळा झाले, अरे अज्ञाना तू कसा, तू कसा, तू कसा. आणि एक जण धावला स्वामींना सांगायला, स्वामी अज्ञान आलंय, स्वामी अज्ञान आलंय. स्वामी म्हणाले, अज्ञान आलंय, आत्ता कसा अज्ञान येईल? मग गडावर कोण आहे, माझ्या रामरायांचं कोण करताय सेवा, अज्ञान कसा आला? स्वामी पण बाहेर आले. त्यांना दिलं तो वाडगा, तुम्हाला आवडतो तो काला घेऊन आलोय मी स्वामीजी. ते म्हणाले, अरे ते राहू दे, तू कसा आलास ते सांग. तो म्हणाला, मी नाही सांगणार, ज्यांच्या बरोबर मी आलो ना त्यांनी सांगितलंय की जर सांगितलं तर तुझं तंगडं मोडीन, पण मी बघतोय ना तिथे, फक्त तुम्ही बघा महाराज, असं म्हणून त्यांनी हनुमानाकडे ना असं नुसतं पाहिलं. त्याबरोबर स्वामीजींना कळलं की हनुमान घेऊन आलेत त्याला. स्वामीजी धावत सुटले, हनुमानाच्या पाया पडले, अरे मारुतीराया, तुम्हाला माझ्या शिष्यामुळे एवढा त्रास झाला. ते म्हणाले, अहो काय माझं काय घेऊन बसलात स्वामीजी, अहो तिथे सगळ्यांना कामाला लावलंय, तुमच्या ह्या शिष्यानी, सीता मी स्वयंपाक करतायत, लक्ष्मण फुलं तोडतोय, मी लाकडं तोडतोय, आम्ही सगळेजण 6 महिने हैराण झालोय. श्रीराम तर स्वतःच आरती करून घेतायत, काकड आरती, हा तेवढं भिक्षा मागून आणतोच. तुम्ही 6 महिने झाले तुम्हाला येऊन, इथे गडावर काय चाललंय याची कल्पना नाही तुम्हाला. स्वामीजी म्हणाले, माफ करा मला, माझ्या शिष्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. तुम्ही आता यायचं बघा फक्त गडावर, ह्याला घेऊन जातो मी परत, पण तुम्ही आता यायचं बघा गडावर.
स्वामीजी म्हणाले, "मी आता लगेच आज निघतो आणि तुम्हाला तसदी झाल्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची." आणि सगळ्या मुलांना स्वामीजींनी सांगितलं, "पाहिलत अज्ञानाच्या गुरुनिष्ठेमुळे आज अज्ञानाला काय प्राप्त झालं, जे कोणालाही आयुष्यात प्राप्त होत नाही, ते अज्ञानाने गुरुनिष्ठेवर, गुरुसेवेवर प्राप्त केलं." आणि श्रीरामानं त्यांनी सगुण रूपात आणलं, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून इतकी छान सेवा केली. तुम्ही लक्षात घ्या, सेवा काय करायची असते, अशी सेवा केल्यावरच मेवा मिळतो, नाहीतर मेवा मिळत नाही. जो अज्ञानानं मिळाला तो कुणालाही कधी प्राप्त होत नाही. म्हणून आयुष्यात गुरुनिष्ठा आणि गुरुसेवा, गुरु उपासना, गुरु सांगतात तो अभ्यास, साधना, हे सगळं जर केलं तर रामराया स्वतः प्रगट होतो. ह्या गोष्टीचं तात्पर्य आपण नेहमी लक्षात घ्यायचं असतं, की ह्याच्यातनं आपण काय शिकायचं, तर गुरुनिष्ठा कशी असते हे शिकायचं. मग हनुमानाने पण त्याच्या टपलीवर मारलं. "चल रे बाबा," असं म्हणून त्या हनुमानाने त्याला पुन्हा खांद्यावर घेतलं आणि तो सज्जनगडाकडे रवाना झाला. कशी वाटली गोष्ट अज्ञानाची? अशा पद्धतीने जर आपण उपासना केली, गुरूंचं सगळे आज्ञेनुसार ऐकलं, तर आपल्याला सुद्धा असंच स्वहित आपलं साधलं जातं. जे अज्ञानाचं स्वहित साधलं गेलं ते आपलंही साधलं जाईल. म्हणून अशा गोष्टी ऐकायच्या असतात. चला तर मग आता उद्या गोष्ट मी सांगणार आहे, ती समर्थ शिष्य मधुकराची. ती गोष्ट तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. इच्छा कशी असते हे शिकायचं. मग हनुमानाने पण त्याच्या टपलीवर मारलं. "चल रे बाबा," असं म्हणून त्या हनुमानाने त्याला पुन्हा खांद्यावर घेतलं आणि तो सज्जनगडाकडे रवाना झाला. कशी वाटली गोष्ट अज्ञानाची? अशा पद्धतीने जर आपण उपासना केली, गुरूंचं सगळे आज्ञेनुसार ऐकलं, तर आपल्याला सुद्धा असंच स्वहित आपलं साधलं जातं. जे अज्ञानाचं स्वहित साधलं गेलं ते आपलंही साधलं जाईल. म्हणून अशा गोष्टी ऐकायच्या असतात. चला तर मग आता उद्या गोष्ट मी सांगणार आहे, ती समर्थ शिष्य मधुकराची. ती गोष्ट तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग आज थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.